वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण एची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंद्याळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी ज्ञानोबरांच्या पसायदानातील तिसऱ्या क्रमांकाची ओवी आहे। विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांकडे जगाच्या कल्याणाकरता मागितलेलं जे दान आहे ते पसाय दान आहे। त्या पसाय दानातून ज्ञानोबरायांच्या एक वैशिष्ट्यपूर्ण काही मागण्या आहेत, ते श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज पूर्ण करत आहेत। याचा छोटासा अर्थ काही संकल्पित वेळेत पाहण्याचा आपण प्रयत्न करू। तत्पूर्वी थोडा अल्प परिहार असा पुण्य पावन अशा या वानप्रस्थ उपासना क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे परमश्रद्धेय पूजनीय श्री हरिभक्तीपरायण महाराजांच्या संकल्पनेतून चालू असलेला हा वर्षांत महोत्सव, त्याचप्रमाणे पूजनीय मामांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भक्ती उत्सव आणि त्यामध्ये श्री संत नामदेव महाराज कीर्तन महाविद्यालयाचं उद्घाटन या त्रिवेणी संगमाचं जणू औचित्य साधून अत्यंत सुंदर रमणीय प्रेक्षणीय आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी आदर्श घेणारा हा उत्सव आहे। काही उत्सव भव्य असतात, दिव्य असतात, पण ते सेव्य नसतात। मला वाटतं या उत्सवाला मी भव्यताही देईल, मी दिव्यताही देईल आणि सेव्यता सुद्धा देईल। इथून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला शिकून जायच्या। त्यांच्या त्या छत्रछायेखालीच आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत। आजची ही सकाळच्या सत्रातली प्रवचन सेवा माझ्याकडे आहे। आपण सर्व मंडळी, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकारायला की या ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या पुढ्यात आहात। ज्ञानोबराय जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करेल। पसायदान हे आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तयार झाल्यानंतर
लिहून पूर्ण झाल्यानंतर आपल्या श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांकडे विश्वमाऊली ज्ञानोबांनी मागितलेले जे दान आहे त्याला पसायदान म्हणतात. असं म्हणतात, स्वतः करता जे मागतात त्याला भीक म्हणा, कुटुंबाकरता जे मागितलं जाते त्याला भिक्षा म्हणा, ठराविक विशेष काही समाजाकरता मागितलं जातं त्याला दान म्हणा, आणि जगाच्या कल्याणाकरता जे मागितलं जातं त्याला पसायदान म्हणा. ज्ञानोबांनी स्वतः करता काही मागितलेलं नाहीये. जगाचा उद्धार व्हावा, जगाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी हे सगळं मिळावं अशी भावना ज्यांची आहे त्यांना ज्ञानोबा म्हणा, त्यांना माऊली म्हणा. मा म्हणजे महानता, ली म्हणजे लीनता आणि उ म्हणजे उदारता. महानता, लीनता आणि उदारता हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना ज्ञानोबा किंवा माऊली म्हणा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे हे जगाच्या कल्याणाकरताच आलेत. मला वाटतं हे कल्याण जवळच आपण पाहतोय. या ओवीच्या पाठीमागचा जर आपण घोषवारा जर पाहिला, त्याला शास्त्रामध्ये सिंहावलोकन म्हणतात. पसायदान निर्माण होण्याच्या पाठीमाग काय कारण आहे? ज्ञानोबांच्या अंतःकरणामध्ये जगाविषयी असलेली अत्यंत चांगली जी तळमळ आहे, उद्धाराची कळकळ आहे, त्या कळकळीतून निर्माण झालेला ज्ञानेश्वरी ग्रंथ. आणि त्या ग्रंथाच्या शेवटी ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांकडे मागितलेलं दान त्याला पसायदान म्हणा. अरे सोपं बोलतो, 9033 ओव्या म्हणजे ज्ञानेश्वरीचा विस्तार, आणि त्याच ज्ञानेश्वरीचा संक्षिप्त अर्थ, छोटा अर्थ म्हणजे पसायदान. छोटी ज्ञानेश्वरी जर तुम्हाला पाहायची असेल तर पसायदान वाचा, आणि विस्तारानं जर तुम्हाला भगवान परमात्म्याचं जीवन पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. या दोन गोष्टी आपल्याला कळून जातील. छोटी मॉडेल म्हणजे पसायदान आणि मोठी कृती म्हणजे ज्ञानेश्वरी. याच्यामध्ये 9 ओव्या आहेत, त्याच्यामध्ये 9000 ओव्या आहेत. जे 9000 ओव्यांमध्ये आहे ते या 9 ओव्यांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून तर त्या निवृत्तीनाथांकडं विश्वास होतो गुरु स्वामी निवृत्ती दातारो. दातृत्व ज्यांच्याकडे आहे त्या दातृत्व असणाऱ्या संतांकडं ज्ञानोबांनी आपलं पात्र त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे. सांगितलं, या जगाकरता मला दान द्या. आता विश्वात्मके देवी, हे विश्वात्मक देवा, आपण मला असं काहीतरी दान द्या का ज्या दानानं जगाचं कल्याण होईल. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे विश्वाचं कल्याण करणारे संत आहेत. त्यांच्याकडे हे मागणं आहे, हे दान आहे. प्रथमतः महाराजांनी असं सांगितलंय, तोषोनी मज द्यावे पसायदाने. तुम्ही अगोदर संतुष्ट व्हा. मी आतापर्यंत केलेली आपली सेवा जी आहे त्या सेवेतून तुम्ही संतुष्ट व्हा, आणि संतुष्ट झाल्यानंतरच मला ते दान द्या. याचा अर्थ असा आहे, आपण पहिली श्रीगुरूंची सेवा केली पाहिजे, आणि श्रीगुरूंची सद्गुरूंची सेवा केल्यानंतर ते जर प्रसन्न झाले तर प्रसन्नातून जो मिळतो त्याला प्रसाद म्हणतात. प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता निर्माण होणं, आनंद, समाधान, शांती निर्माण होणं, हाच खरा श्रीगुरूंचा प्रसाद आहे. तो प्राप्त करण्याकरताच आपली अहोरात्र धडपड आहे. आदरणीय श्री महाराजांच्या श्रीमुखाकडे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटतं. मला वाटतं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे ज्या महात्म्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, मुखाकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणाला समाधान वाटत असेल, समजून घ्यावं तो महात्मा काही विशेष आगळा आणि वेगळा आहे. मला वाटतं आपला चेहरा म्हणजे आरसा आहे.
आरशात पाहायची गरज नाही, आपला चेहराच सांगते तुम्ही कसे आहात, मी कसा दिसतो, आपला फेस रिडिंग सांगते. माऊलीने सांगितलं तुम्ही अगोदर प्रसन्न व्हा आणि प्रसन्न होऊन मला दान द्या. निवृत्तीनाथ महाराजांना प्रसन्न करण्याकरता ज्ञानोबांना 8 ओव्या खर्च कराव्या लागल्या. आणि तेव्हा कुठं शेवटच्या ओवीमध्ये 4च शब्द बोलले बरं का. एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. 4च शब्द बोलले निवृत्तीनाथ महाराज. हा होईल दान पसाहो. मोठी माणसं कमी बोलतात आणि गर्भित अर्थानं बोलतात. दुसरा एक भाव सांगायचा झाला, जे कधी प्रवृत्तीवरच येत नाही त्यांना निवृत्ती म्हणा. ज्ञानोबारांनी त्यांना प्रवृत्तीवर आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्याकरता काहीतरी, माझ्याकरता नव्हे तर जगाकरता काहीतरी द्या असं ज्यावेळी सांगितलं तेव्हा 4 शब्दामध्ये सांगितलं, हो ज्ञाना मी झालोय प्रसन्न, देतो तुला मी. हा होईल दान बसावं. कधी कधी गंमत म्हणून बोलावं वाटतं, जे निवृत्तीनाथ महाराज कधी प्रवृत्तीवरच आले नाही, आज त्यांच्या सभोवताली राहणारी माणसं प्रवृत्तीवर येण्याचा किती प्रयत्न करतात. निर्गता सा वृत्ती ती निवृत्ती. ज्याने आपलं मन कायमचं परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतले त्यांना निवृत्ती म्हणा. नुसतं त्यांच्या नामाचा जप जरी केला, महाराज एकनाथ महाराज म्हणतात तुमच्या जीवनातलं पाप शिल्लक राहत नाही, संपून जातं. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती, नाही राहत पाप जीवनामध्ये. अशी त्यांच्या नामामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे, शक्ती आहे. महाराज म्हणतात ते निवृत्तीनाथ महाराज, मला माझ्या घरीच गुरु मिळाले, माझं भाग्य आहे. ज्ञानोबांचं खरंच भाग्य आहे. माऊलींना मोठे बंधू म्हणूनही निवृत्तीनाथ महाराज मिळाले आणि श्री गुरु म्हणूनही निवृत्तीनाथ महाराज मिळाले. आणि अशा नाथांकडं एका नाथाने केलेली प्रार्थना आहे. पहिल्यांदा ज्ञानोबारांनी जे खळांची व्यंकटी सांडू अशी भावना व्यक्त केली. संत त्यालाच म्हणतात, अगोदर जे दुर्जनाचं कल्याण पाहतात ते सज्जनाकडे नंतर पाहतात, पहिले दुर्जनाकडे. सोपं उदाहरण सांगतो, एखादी आई असेल, तिला जर 4 लेकरं असतील, एखादा मुलगा जर खोडकर असेल ना, आई तिघांचा नाही विचार करत, आई पहिल्यांदा विचार करते त्या खोडकराचा. आई म्हणते हे 3 जे आहेत ना हे सुज्ञ आहेत, त्यांना कळतं, हे जाणते आहेत, पण हा जो शेवटचा आहे ना, हा खोडकर जो आहे हा अज्ञानी आहे. याला चांगल्या मार्गाला लावणं हे पहिलं आईचं कर्तव्य आहे. ज्ञानोबा ही माय आहेत ना, आणि माईची भूमिका ही असते अज्ञानाला चांगल्या मार्गाला लावणं. अज्ञानी लावावे सन्मार्गाशी, अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे ज्ञानोबांचं. तमसोमा ज्योतिर्गम. जे खळांची व्यंकटी सांडो, ठीक आहे, पुढे काय, तया सत्कर मी रती वाढो. त्यांच्यामधला खळपणा जावा आणि ते सत्कर्मामध्ये त्यांची प्रवृत्ती व्हावी, ही ज्ञानोबांची भावना आहे. निवृत्तीनाथ महाराजांकडे हे मागितले, द्या मला हे. खर तर भगवंताचं आणि संतांचं काम थोडं वेगळं आहे बरं का, विलक्षणता आहे याच्यामध्ये. काय आहे, भगवंत दुष्टांचं निर्दळन करून टाकतो, त्यांची दयामाया ठेवत नाही महाराज. संतांचं तसं नाही आहे. संत मात्र त्या दुर्जनांवर सुद्धा दया करतात. कसं, उदाहरण सांगतो. एखादा गारुडी असतो, गारुडी तो साप पाळतो, सर्प पाळणारा. तो गारुडी काय करतो, एरवी सर्वसामान्य मनुष्य सापाला भीतो, सापापासून आपण लांब राहतो. का बरं, संत महात्मे सुद्धा म्हणतात, तुकोबाराय म्हणतात त्यांच्यापासून लांबच राहिले पाहिजे. तो का म्हणे, सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नये. त्यांना लांबूनच नमस्कार केला पाहिजे. तसं दुर्जनाला सुद्धा लांबूनच नमस्कार करावा. कोळसा माणसानं कधीच खिशात ठेवू नये. कोळसा जर खिशात ठेवला, आपला शर्टही काळा होतो आणि आपले हातही काळे होतात, नव्याने आपलं जीवन कलंकित होतं.
पण ज्ञानोबाराय म्हणतात मी त्या दुर्जनांचा पहिला दुर्जनपणा घालवेल. कसा? एखादा गारुडी जसा त्या सापाचे विषारी दात काढून टाकतो आणि विषारी दात काढून टाकल्यानंतर जो साप सगळ्या जगाला भयभीत करत असतो, गारुडी उलट त्याच सापावरती अनेक प्रकारचे पैसे कमवतो, स्वतःचा उदरनिर्वाह चालवतो. ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्या दुर्जनांचे ज्या विषारी दात आहेत ते विषारी दात काढून टाकू आणि त्यांना सज्जनामध्ये प्रवृत्त करू, त्यांना सक्रिय करू. आम्ही सक्रिय होतील म्हणजे काय होतील? ते सुद्धा सज्जनांप्रमाणे जीवन जगतील, हा ज्ञानोबा भाव आहे. पुढे काय झालं पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात पुढे अशी भावना आहे आमची, जी सज्जन मंडळी आहे, जी संत मंडळी आहेत, जे ईश्वरनिष्ठ आहेत, अशी ईश्वरनिष्ठ मंडळी आम्हाला सतत भेटत राहिली पाहिजे, ज्यांनी या जगावरती मंगलाचा वर्षाव केलेला आहे. अशी मंडळी आम्हाला सतत भेटत राहावी. हा पहिला विचार दुर्जनांचा, नंतर विचार सज्जनांचा आहे. त्याला शास्त्राचं सुद्धा अनुमोदन आहे. दुर्जनम प्रथमम मध्ये सज्जनम तदनंतर. आज आपण ज्या प्रांगणामध्ये आहोत, सत्पुरुषांच्या प्रांगणामध्ये आहोत, परमपूजनीय प्रातस्मरणीय मामांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सगळी माणसं बसलेली आहोत. मामांचं जीवन म्हणजे ईश्वरनिष्ठ जीवन, भाऊरायांचं जीवन ईश्वरनिष्ठ जीवन. काय करतात ही ईश्वरनिष्ठ माणसं? ती माणसं सतत या पृथ्वी तलावर मृत्यू लोकांमध्ये मंगलाचा वर्षाव करतात. मेघ आहे, त्याला आपण पाऊस म्हणूया. पाऊस पडतो पण तो धो 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 पडत असतो. तो पाहत नाही चांगली जागा असावी का काही गलिच्छ घाण जागा असावी. नाही विचारित मेघ हागंदारी शेत, तुकोबरांचं प्रमाण. जसं तो मेघ वर्षाव करण्याकरता कुठल्याही प्रकारची चांगली वाईट जागा पाहत नाही, तसे संत महात्मे मंगळाचा वर्षाव करण्याकरता सज्जन दुर्जन पाहत नाही, सर्वांवरती सारखेच कृपा करतात. ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली ना महाराज, ती ज्ञानेश्वरी प्रेम भावनेनं दिली. ही कृपाच आहे आपल्यावर. ज्ञानोबारांनी रेड्यावर सुद्धा कृपाच केली, ज्ञानोबारांनी चांगदेवांवरती सुद्धा कृपाच केली. जड मुळावरती कृपा करणं हे ज्ञानोबारांचं काम आहे, संतांचं काम आहे. वर्षत सकळ मंगळी आपल्या ओवीचा पहिला भाव आहे. वर्षत सकळ मंगळी, ते सतत मंगळाचा वर्षाव करतात. आता जगामध्ये मंगळ काय असेल तर जगामध्ये 2-3 गोष्टी मंगळ आहेत. एक भगवंत मंगल आहे, 2 संत मंगल आहेत आणि 3 त्या भगवंताचं नाम किंवा संतांचं नाम मंगल आहे. पहिला भगवान परमात्मा कसा मंगळ आहे? महाराज म्हणतात सकळ मंगळ निधी. परमात्मा मंगल आहे, नवे नवे त्याचं नामही मंगल आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये आपण म्हणतो पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम दैवतम देवतानाम च भूतानाम यो वे पिता. भगवान परमात्मा हा परम मंगल आहे, नुसता मंगल आहे, परम मंगल आहे. त्या मंगलाच्या सानिध्यामध्ये जे राहतात ते सुद्धा मंगल होतात. संसार हा अमंगल आहे बरं का, पण अमंगल संसारामध्ये असून सुद्धा आपण मंगल भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. नामस्मरणाने, सत्संगतीने, सद्विचारानं आपण त्या मंगल परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. संत महात्मे मंगल आहेत, भगवान परमात्मा मंगल आहे, त्या परमात्म्याचं नाम मंगल आहे. संत कसे मंगल आहेत? महाराज म्हणतात ते इतर तुमच्या माझ्यासारखे अमंगल जे आहेत या अमंगलांना मंगल करत असतात. पंढरपुरामध्ये घडलेली घटना आहे.
आपला आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्याचा भक्त, त्याचं नाव आहे पुंडलिकराया. त्यांच्या जीवनामध्ये थोडीशी कथा सांगितली जाते. म्हणजे पुंडलिकराया अगोदरच्या जीवनामध्ये जे वागत होते ते काही बरं वागणं नव्हतं. त्या पंढरपुरामध्ये ते थांबलेले होते. तिथं कुकुट स्वामींचा आश्रम होता. मी दृष्टांत एवढ्या करता सांगतोय, आपल्यासारख्या अमंगलांना सुद्धा ते मंगल करतात संत महात्मा, एवढ्या करता दृष्टांत आहे. त्या कुकुट स्वामींचा आश्रम पाहिला. त्यांच्या आश्रमामध्ये रात्री 3 काळ्या कुट्ट स्त्रिया मध्ये प्रवेश करत्या झाल्या. पुंडलिकाने हे सगळं दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर काही कालांतराने त्या काळ्या कुट्ट स्त्रिया ज्या गेल्या होत्या आश्रमामध्ये, त्या पुन्हा दैदिप्यमान होऊन बाहेर आल्या. पुंडलिकराय चक्क झाले, अरे या मध्ये गेलेल्या काळ्या कुट्ट स्त्रिया जाताना काळ्या होत्या आणि येताना गोऱ्या होऊन आल्या, काय कारण असेल? आपल्यासारखा पुंडलिक असता तर म्हटलं असता फेअर अँड लवली लावून आल्या किंवा गो अँड लवली, ग्लो अँड लवली लावून किंवा पॉन्ड्स क्रीम वगैरे लावून नाही गोरं पण होत आहे. ज्ञानोबा म्हणतात का काळे गोरे पण धुतले फिटून येणे. जो रंग मिळालेला आहे तो रंग शेवटपर्यंत राहतो. मग या कशा गोऱ्या झाल्या? पुंडलिकानं विचारलं त्या ऋषींना, त्या स्वामींना, त्या संतांना. त्यावेळी त्या ऋषींनी सांगितलं, पुंडलिका तुझ्यासारखे पापी कितीतरी आमच्या या जवळ येतात आणि आम्हाला मलिन करतात. त्या 3 स्त्रिया कोण होत्या ऐकून ठेवा. त्या 3 स्त्रिया होत्या गंगा, यमुना आणि सरस्वती. त्या नद्या होत्या. त्यांनी स्त्रियांचं रूप घेऊन त्या ऋषींच्या आश्रमामध्ये गेले होते. ऋषींनी आणि त्या 3 नद्यांनी उत्तर दिलं, तुझ्यासारखे पापी इथं बहुतांशी येतात, ते आम्हाला मालिन्यता निर्माण प्राप्त करून देतात आणि आमचं अमंगळ जीवन आम्हाला मंगल करण्याकरता संतांचा आश्रय घ्यावा लागतो. तीर्थे तया ठाया येते पुनेत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायाजवळ सगळे पर्वकाळ असतात. म्हणून या गंगा, यमुना, सरस्वती नद्या त्या संतांजवळ जातात. पुंडलिकानं तो त्यांचा भाव ऐकला आणि तेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आई वडिलांची सेवा केली, इतकी सेवा केली. मला वाटतं त्यांच्या सेवेचं ऋण म्हणून अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सुद्धा त्यांना भेटण्याकरता आले. पुंडलिक रायानं एवढी आई वडिलांची सेवा केली, पांडुरंग मागे आले असताना सुद्धा त्यांना मागं वळून पाहिलं नाही. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली वीट. वीट मागे भिरकावली आणि सांगितलं, देवा इथं उभी राहा, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, त्या सेवेमध्ये भंग नाही झाला पाहिजे. माझ्या पितयाची होईल निद्रा भंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. हा प्रसंग बोलण्याचा नाही, इथं शांत राहिलं पाहिजे. कीप सायलेन्स, शांत राहा. आई वडिलांची झोप मोडेल आणि आई वडिलांची झोप मोडेल त्याचं पातक मला लागेल. मला एक सांगायचंय, सेवेमध्ये रत होण्याकरता पुंडलिकरायाच्या जीवनामध्ये उपरती जी निर्माण झाली, ती उपरती निर्माण होण्याकरता कुकुट स्वामी असतील किंवा त्या गंगा, यमुना आणि सरस्वती नद्या असतील. संत हे आपल्या जीवनातलं अमंगलपणा घालवतात आणि आपल्याला मंगल करून देतात. पुंडलिकराय हे अगोदरच्या जीवनामध्ये अमंगल असतील, पण नंतर इतके मंगल झाले की आपण दररोज पहिल्यांदा त्यांचा गजर केल्याशिवाय, त्यांचं नामोच्चारण केल्याशिवाय आपलं भजनच पुढे सुरू होत नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. हे पहिल्यांदा आपण त्यांचं नामस्मरण करतो. याला कारण आहे संत. अमंगल असणाऱ्या सुद्धा मंगल करण्याची कृती ताकद त्यांच्यामध्ये आहे. ते सतत वर्षाव करतात मंगलाचा. वर्षत सकळ मंगळी. अलीकडे माणसांना मंगल गोष्टी भलत्याच वाटतात. पुत्रप्राप्ती झाली म्हणजे मंगल झालं, किंवा एखादा चतुर्भुज झाला तो म्हणतो माझ्या जीवनात मंगल, म्हणून तर त्याला नाव आहे शुभ मंगल. मला वाटतं ते शुभ मंगल नसतंच. शुभमंगल कसले होते? प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, मामांकडं
एक व्यक्ती गेली आणि मामांना निरोप देऊ लागली, सांगू लागली, मामा तुमच्या कृपेनं माझं लग्न झालं, फार बरं झालं, मंगल झालं, माझं कल्याण झालं. मामा म्हटले, हा माझा आशीर्वाद नाहीये, हे माझ्याकडून मिळालं तुम्हाला वरदान नाहीये, हा माझा आशीर्वादच नाहीये, हा आशीर्वाद त्या गृहिणीचा आहे का जिने तुम्हाला वरले. संत महात्मे असा आशीर्वाद कधीच देत नाही. स्वतः तुकोबाराय म्हणतात, नाही माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे द्रव्यदान, द्रव्य मिळावं तुम्हाला, काहीतरी पत्नी मिळावी, तुमचं मोठं काहीतरी संसार वाढावा, अशी भावना संतांची कधीच नसते. संतांची एकच भावना असते, तुम्ही संसारातून निवृत्त होऊन तुम्ही भगवान परमात्म्याकडे प्रवृत्त व्हावे, ही भावना संतांची असते. ते मंगल आहे. तुका म्हणे मंगल आता कोण दाता यावूने, त्यांच्यासारखं जगामध्ये मंगलाचं दातृत्व देणारे कोण आहे जगामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात, वर्षत सकळ मंगले. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ईश्वरनिष्ठ शब्दाचा अर्थ असा आहे, जे ईश्वराशी निष्ठ आहेत, एकनिष्ठ आहेत, घनिष्ठ ज्यांचे संबंध आहेत, दृढ विश्वास ज्यांचा आहे, त्यांना ईश्वरनिष्ठ म्हणतात. देवाशी अनन्यता ज्यांची आहे त्यांना ईश्वरनिष्ठ म्हणतात. आपण ज्या माहेराजवळ बसलोय ना, या माहेरामध्ये पूजनीय मामांच्या स्मृती आहेत, आठवणी आहेत. मामांचं जीवन हे ईश्वरनिष्ठ जीवन आहे. निष्ठा शब्दाचे दोन अर्थ पाहिले पाहिजेत. एक, दृढ विश्वास, आणि दोन, दृढ भक्ती. ज्यांच्या जीवनामध्ये दृढ विश्वास आहे किंवा ज्यांच्या जीवनामध्ये दृढ भक्ती आहे त्यांना म्हणावं ईश्वरनिष्ठ. अलीकडे आमच्या जीवनामध्ये निष्ठा निष्ठीच आहे सगळे. निष्ठा कुठली आली? एकरूप होणं, भगवान परमात्म्याच्या स्वरूपाजवळ किंवा संतांच्या स्वरूपाजवळ लीन होणं, याला निष्ठा म्हणतात. आणि असे ईश्वरनिष्ठ जे आहेत त्यांची मांदियाळी तयार व्हावी, ते एकत्र यावे, त्यांचा बंच तयार व्हावा, साठा निधी त्यांचा व्हावा, अशी भावना ज्ञानोबारायांची आहे. मला वाटतं कलियुगामध्ये संघटनाच काम करू शकते, संघशक्तीच काम करू शकते. श्रीमद भागवताचा सुद्धा तसाच त्या ठिकाणी उद्घोष आहे, कलौ संघशक्ती. कलियुगामध्ये एकत्र येणंच काळाची गरज ठरलेली आहे. मला वाटतं आज आपल्याला सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहेत, सोनेरी दिवस आले सध्या आपल्याला. कशावरून? 22 जानेवारीच्या दिवशी आपण सर्व रामलल्लाचं आगमन करण्याकरता तयार झालेले आहोत. मला वाटतं आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आजपासूनच 22 दिवसाने रामलल्लाचं लोकार्पण सोहळा होतो, त्या मंदिराचं उद्घाटन होते. किती आनंद आहे महाराज. वर्षांत भजन महोत्सव जो आहे, पूजनीय महाराजांनी ही जी संकल्पना केलेली आहे, आपल्या जीवनामध्ये एक वर्षाचा आनंद मिळावा एवढ्या करता नाही, हा आनंद आपला आयुष्यभर आपल्याला मिळाला पाहिजे एवढ्या करता ही भावना महाराजांची आहे. मला असं वाटत होतं बरं का, रामाला 14 वर्षाचाच वनवास नव्हता, अजूनही राम वनवासामध्येच होते. पण आता खरं प्रभू रामचंद्र गादीवर बसले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम. आज खरं आपलं हिंदूंचं राष्ट्र तयार झालंय असं उद्घोषणा मला करावी वाटेल. आतापर्यंत प्रभू रामचंद्र वनवासामध्येच होते. झाले राम राज्य काय उणे आमासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या मसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे. आता आपल्याला ते म्हणावं लागेल, हा अभंग इथून पुढे आपल्याला लागू पडेल. आणि हे करण्याकरता ज्या ईश्वरनिष्ठांची भावना एकत्र आली, ज्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्र आली, त्या मांदियाळीमुळेच हा सगळा पराक्रम घडला. म्हणून मला वाटतं ईश्वरनिष्ठ माणसं एकत्र येणे गरज आहे. महाराजांनी हा उपक्रम जर सुरू केलाय ना, या उपक्रमाच्या पाठीमागचा मूलभूत हेतू हाच आहे
या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आपली असणारी जी सगळी ईश्वरनिष्ठ माणसं ती एकत्र यावी आणि एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण आदान प्रदान व्हावं ही भावना तिथे आहे. ज्ञानोबाराने सुद्धा आळंदीमध्ये हेच केलं ना, जयाने घातली मुक्तीची वांदी आणि मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी आळी एकत्र केली ज्ञानोबाराने. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. आणि असे महात्मे जे आहेत हे नित्य मानव मात्रांना भेटत राहावे, भूत मात्रांना भेटत राहावे अशी ज्ञानोबारायांची भावना आहे. का भेटत राहावे? अहो ते जर भेटले, चांगली माणसं जवळ आली तर आपलं जीवन सुद्धा सुधरू शकतं. माणसानं संगत आणि पंगत या 2 गोष्टी सांभाळल्या पाहिजे. मला वाटतं पंगत एक वेळेचं भागवेल, पण संगत ही आयुष्यभराचं भागवल्याशिवाय राहणार नाही. संगत करना बडो की तो बडत बडत बड जाय, महाराज म्हणतात. मोठ्याच्या संगतीमध्ये राहिलं तर माणूस मोठा बनायला वेळ लागत नाही. संगत सातन की कर ले, संगत सातन की जन्म का सार्थक काचो कर ले संगत सातन की कर ले, संगत सातन की. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळाबा श्रीपती येणे पंथे. म्हणून चांगली माणसं आपल्या जवळ असली पाहिजे. त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्याला अंतःकरणामध्ये ऊर्जा देत असते आणि त्या ऊर्जेमुळेच आपलं जीवन पुढे प्रवाहित होत असतं. अशी माणसं जवळ पाहिजे. रामायणातला आणि महाभारतामधला 2 दृष्टांचा संदर्भ तुमच्या पुढ्यात देतो आणि समारोपाकडे निघतो. महाभारतामध्ये कौरवांकडे विदुरजी होते आणि विदुरजी हे अत्यंत भावनिक भक्त आहेत, देवाशी संलग्न झालेले भक्त आहेत. पण असंही दुर्जनाला सज्जन माणसं जवळ राहावं असं वाटतच नाही. दुर्योधनानं विदुरजींना काढून दिलं. जेव्हा विदुरजी दुर्योधनाचे हस्तिनापूर सोडून गेले, नगरी सोडून गेले, त्याचा प्रांत सोडून गेले, मला वाटतं तेव्हापासून कौरव हे यम सदनाला जायची तयारी करू लागले. कौरवांचं यम सदनाला जाण्याचं कारण एकच, सज्जन असणाऱ्या विदुराला त्यांनी दूर लोटलं. हा महाभारतातला पुरावा. रामायणामधला पुरावा, रावणाकडे बिभीषणासारखा भगवत भक्त होता. पण त्या बिभीषणासारख्या भगवत भक्ताला दूर लोटण्याचं काम रावणाने केलं आणि तिथून पुढं संपूर्ण रावण कुळाचा नाश जो झाला याला कारण फक्त संत महात्मे दूर लोटल्यामुळे. चांगली माणसं आपल्यापासून दूर नाही गेली पाहिजे, चांगली माणसं उलट आपल्या जवळ आली पाहिजे. कुठेतरी वाक्य वाचलं मी, माणसानं माणसं जोडली पाहिजे, ती तोडली नाही पाहिजे. माणसं जोडत राहा. माणसं जोडता जोडता एक दिवस तुम्ही जग जोडू शकाल. मन जिंका, समोरच्याचं मन जिंकलं तर जग जिंकायला वेळ लागत नाही. ज्ञानोबारांनी काय केलं? ज्ञानोबारांनी हेच केलं ना महाराज. त्यांनी केलं आणि ते आपल्यालाही सांगितलं. मला वाटतं संत त्यांनाच म्हणतात जे स्वतःही करतात आणि इतरांनाही सांगतात. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. दुसऱ्याला देण्याचं काम संत महात्म्याने केले किंवा जे देतात त्यांना संत म्हणा. अनवर्त भूमंडळी भेटतू भूता. भेटतू हा शब्द एकत्र आहे बरं का. काय काय माणसात भेट तू भूता म्हणजे तू भूताला जाऊन भेट असा त्याचा अर्थ होईल. असं नाही. भेटतू भूता म्हणजे प्रत्येक भूत मात्रांना अशी ईश्वरनिष्ठ आणि मंगळाचं वर्षाव करणारी माणसं सतत भेटत राहो ही भावना ज्ञानोबारांची ओवीतून आहे.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. आपल्यासारख्या प्राणी मात्रांना असे संत महात्मे नित्य भेटत राहावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार होत राहावा अशीच मनोकामना ज्ञानोबरायांची आहे. निवृत्तीनाथ महाराज हे दाता आहेत आणि ज्ञानोबा हे ग्रहिता आहेत. जो घेणारा असतो त्याला ग्रहिता म्हणा, जो देणारा असतो त्याला दाता म्हणा. निवृत्तीनाथ महाराज, आपण जर होत असाल माझ्यावर प्रसन्न तर मला हेच पसायदान द्या. कोणतं पसायदान द्या? या 9च्या 9 ओव्या आपण वाचून घ्या आणि याचा संदर्भ आपण लावा. ज्ञानोबा म्हणतात, हे सगळं दान माझ्याकरता जरी तुम्ही देत असाल, हा माझा सुप्त स्वार्थ जरी असेल, पण तो माझ्याकरता नाही, हा जगाकरता आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटत उपदा. ज्ञानोबारांनी हे जे मागितलेलं पसायदान आहे, या पसायदानाप्रमाणेच आपली ही भावना व्हावी आणि आपणही त्या मार्गाने मार्गक्रमण करावं अशी सद्भावना या प्रवचनाच्या निमित्तानं व्यक्त करतो. वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरळ अंबे तथा संतवर्य नागेंद्रनाथजी महाराज यांच्या चरणरजानं पावन झालेली भूमी, पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामांच्या चरणरजानं पुनीत झालेली ही भूमी आणि आदरणीय श्री महाराजांच्या वास्तव्यानं पावन झालेला हा परिसर. या परिसरामध्ये प्रतिवर्षी हा वर्षांत भजन महोत्सव या ठिकाणी होत असतो. त्यामध्ये छोटी सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं. आले या कपाळा थोडे बहु या न्यायानं आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन, आपण सगळी त्या जगन्नाथाची लेकरं आहोत आणि आपल्याला सांभाळणार आहे तो जगन्नाथ आहे. म्हणून मला वाटतं जगन्नाथाने आपल्याकरता श्री जगन्नाथ पाठवलेले आहेत आणि आपल्या सर्वांना आवडेल की आपण श्री जगन्नाथ महाराजांच्याच कृपा छत्राखाली राहावं, वाढावं आणि आपला त्याच प्रकारे उद्धार व्हावा अशी एक सद्भावना या प्रवचनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. ज्ञानोबारांनी जी भावना पसायदानातून व्यक्त केली तीच भावना कधीतरी आपल्याही जीवनामध्ये निर्माण व्हावी आणि आपणही त्या सत्पथावरती आरूढ होऊन एक दिवस आनंदाचे सम्राट बनवत अशी शुभ संकल्पना आज नवीन वर्षाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि लांबलेली प्रवचन रूपी सेवा थांबवण्याचा प्रयत्न करतो. किंबहुना तुमची केली धर्म कीर्तन ही सिद्धी गेली, हे तर माझे जे उरले पायिकपण. यानंतर पुढे आदरणीय श्री महाराजांची कीर्तन रूपी सेवा आहे. त्या सेवेचाही आपण सर्व मंडळी लाभ घेणार आहोत. उत्तरोत्तर या कार्याकरता आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असणार आहेत. आपण सर्व मंडळी या कार्यामध्ये रत होणार आहोत अशी भावना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देण्याचा प्रयत्न करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, जोग महाराज की जय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.